मी रोजा आहे. सायन्स असं सांगतं की जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा शरीरात ऑटोफजी नावाची प्रक्रिया सुरू होते. ही प्रोसेस शरीरातील खराब डीएनए सेल्सला संपवते, शरीराची सूज कमी करते आणि कॅन्सरचा धोका कमी करते. या काळात शरीर जुन्या आणि खराब पेशींना तोडून बाहेर काढते, तुमची रोगप्रतिकार शक्ती नवीन पेशी तयार करते. ही प्रक्रिया अँटी एजिंग, अँटी कॅन्सर आणि अँटी डिसीज म्हणून काम करते. 0 ते 6 तास जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा शरीर सर्वात आधी ग्लुकोज म्हणजे साखरेचा वापर ऊर्जा म्हणून करते. यावेळी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढलेली असते. जेव्हा तुम्ही 8 ते 12 तास रोजा ठेवतात तेव्हा इन्सुलिनची पातळी कमी होऊ लागते, फॅट बर्निंग प्रक्रिया सुरू होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ लागते. 12 ते 16 तासच्या रोजामुळे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. यकृत आणि स्नायू साखरेचा योग्य वापर करतात. शरीराला लागणारी ऊर्जा साखरेऐवजी साठवलेल्या चरबीतून मिळते. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. हाय ब्लड प्रेशर मध्ये रोजा ठेवल्याने इन्सुलिन कमी होतो, शरीरात जास्त मीठ साठत नाही. यामुळे रक्ताच्या नसा रिलॅक्स होतात आणि हाय बीपी नॅचरल पद्धतीने कमी होतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोजा हा बेस्ट मार्ग आहे. यामुळे शरीरातील हार्मोन्स बॅलन्स होतात. पोटाचा घेरा कमी झाला की हार्ट, बीपी आणि शुगर सगळं काही कंट्रोलमध्ये येतं. रोजामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतात. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये रोजा केल्याने शरीरातील कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन कमी होतात, मेंदूला शांतता मिळते आणि मूड चांगला राहतो.